बिबट्याच्या जबड्यातून 65 वर्षीय आदिवासी शेतकऱ्याची थरारक सुटका. पिंपळनेर जवळील बिल्दर येथील घटना. पिंपळनेर जवळील बिल्दर परिसरात गुरुवारी सकाळी शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय आदिवासी शेतकरी भगवान तुकाराम भवरे यांच्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. या अत्यंत कठीण प्रसंगात भगवान यांनी जराही धीर न सोडता हातातील काठीने बिबट्याशी 2 हात केले. त्यांच्या आरडाओरडीने आजूबाजूचे ग्रामस्थ दगड काठ्या घेऊन धावून आल्याने वाढता प्रतिकार पाहून बिबट्याने डोंगराच्या दिशेने पळ काढला. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि शेतकऱ्याच्या अचाट धाडसामुळे भगवान भेवरे मृत्यूच्या दारातून सुखरूप परतले. हल्ल्यात जखमी झालेल्या भगवान यांच्यावर पिंपळनेर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या थरारक घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वारंवार पूर्वकल्पना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आम्ही शेतात काम करायचे की जीव वाचवायचा, असा संतप्त सवाल आदिवासी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. वनविभागाने बिल्दर परिसरात तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि गस्त वाढवावी अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर. सहसंपादक अनिल. वावरमा गो मी वावरमा गो म्हणतो गाई लई सण वावरमा गो मी दोरे फिराई राहिनो वावरमा लागे वावरमा साठी लवण माईन वर चढी होणं आणि डायरेक्ट धरी पाडा त्याने मला तडे वावरमा जामनाथ वावरमा कोणता एरिया कोणता बिल्दरमा 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 काय होतं बिबट्याचं काम जेपट्या होता. हा, तुम्ही काय काम करता? आम्ही काही वावरमाच काम करणार शेणा दादा मी. असं आहे का? पहिले बी दाखवत होतं का? हा, पहिले बी दाखवत पण सगळं जंगल चेटी जायचे ते आम्हाला काय वाटे बुवा ते काय पळी गेवय जनावर. मग सून बी मी बी गहू पोऱ्या होता. आम्ही 3 माणसं गायक्या बकरक्या होतात अजून. त्यासनी डोकाडत मग ते सुटणं मना मागे त्यासनी बी तंगाडत तो पळणं ते तर 10-12 जणी लागात तो सोडत त्याने मला. बरं, केव्हा घटना होती? ऐक तरी बी 10-11 वाजेनी बाद शेती असं आहे. दिवसल्या. पहिले बिबट्या होता का तिथे? हा ना, बिबट्या होता ना. फॉरेस्टवाले सांगत होते. सांगा ना, फॉरेस्टवाल्याले बी सांगा, म्हणतात ते आठे तुम्हाला भगवान तुकाराम भवरे.